त्या बिल्डिंग मधून जी माणसं बाहेर पडत होती त्याच्यात माझी एक बहीण होती, त्या अंगावरती पूर्ण कबट पडलं होतं। दादाच्या टीमने सर्वांना हॉस्पिटलला शिफ्ट केले। क्षितिज दादा काय सांगितलं त्याने आणलं, तुमचे पेशंट तिकडे शिफ्ट केलेले आहेत। त्याच्या घेतली नाही, 1 रुपया घेतला नाही आमच्याकडून। दादांच्या ह्याच्याने बोलले सर्व काय होऊन जाईल, तुम्हाला 1 रुपयाचा खर्च लागणार नाही। डिस्चार्ज झाला की आहे ना आहेत अजून। कालपर्यंत माझी मनस्थिती पण नव्हती काय करायचं आणि काय नाही, पण मला हे पण माहिती नव्हतं इथं पैसे लागणार आहे की नाही लागणार आहे, पण आणून टाकलाय कोणी टाकलाय ते पण मला माहित नाही। पण आज ज्या तुम्ही मला आता भेटलं समजलं की दादाने इथं आणून सगळं खर्च हा त्यांचा आहे, तेव्हा मला पण जरा थोडं बरं वाटलं की आता माबा डोक्याला माझ्या एवढा खर्च नाही, तेवढा मी 4-5 लाख रुपये आणूच शकलो नसतो, करूच शकलो नसतो एवढा खर्च। ते माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा जे हॉस्पिटल जे बघितलं तिकडे माझ्याशी बोललो की दादा त्यांची इकडे माणसं स्वतः उभी होती त्या हॉस्पिटलला येऊन। आम्हाला तरी वाटतं की माझ्या बहिणीला एक जीवनदानच भेटलंय या हॉस्पिटलमध्ये। हॉस्पिटलला घेऊन गेले, त्या हॉस्पिटलला रिद्धीमध्ये होते ते क्षितिज दादानी आमदारांनी इकडे प्रकृतीला घेऊन आले आणि त्यांचा पूर्ण खर्च क्षितिज दादानी उचलला आहे। बाकी आमदार आले, काही लोक येऊन गेले, फक्त तिथे माईक वरती आपली प्रसिद्धी दाखवली आणि गेले, पण लक्ष कोणी केलं नाही की जे ऍडमिट आहेत किंवा त्यांचा खर्च जो आहे तो कोण लावणार, प्रशासन लावणार की कोण लावणार, त्याच्याकडे कोणीही दखल न घेता। मैं इस वक्त उपस्थित हूँ प्रकृति अस्पताल में, जहाँ पर जिन मरीजों को यहाँ पर भर्ती कराया गया और जिनकी सिचुएशन काफी क्रिटिकल थी, ऐसे हमारे साथ उनके रिश्तेदार उपस्थित हैं। उनसे हम बातचीत करते हैं कि आखिर किस प्रकार का इलाज है, क्योंकि ये पूरी घटना राष्ट्रपति से लेकर मुख्यमंत्री से लेकर तमाम कैबिनेट के मंत्री इसी अस्पताल में बार बार आ रहे हैं, लगातार उनका आवाजाही जारी है। आइए हम उनसे बातचीत करते हैं कि प्रशासन की तरफ से कैसे उनको मदद मिल रही है, शासन की तरफ से क्या मिल रही है, यहाँ के क्षेत्रीय आमदार या यहाँ के जो पूर्व विधायक है उनकी तरफ से कैसे मदद मिल रही है, और सबसे प्रमुख इलाज कैसा चल रहा है। जो बोला जा रहा है वो हकीकत है या झूठ? क्या नाम है आपका? योगेश जोईल। काय सांगणार, काय पेशंटचं नाव काय? आमच्या पेशंटचं नाव आहे विशाखा जोईल। कसं चाललंय पेशंट आता तरी रिकवर आहे, कारण काय की झालं, क्या हुआ था उसने जब हुआ था? त्या दिवशी असं झालं की घरी बर्थडे होता माझ्या भावाच्या पुरीचा, पहिलाच बर्थडे। तर ते बर्थडे साठी मला थोडंसं लेट झालं घरी यायसाठी, तर ते बर्थडे सेलिब्रेट केला त्या लोकांनी आणि मला फक्त कॉल केला की राहायला कुठे, म्हणून मी घरी जात होतो। 5 मिनिटं पहिल्याचीच गोष्ट, मी घरी जाऊन पोचायच्या पहिलेच ती बघतो तर बिल्डिंग कोसळलेली होती आणि त्या बिल्डिंग मधून जी माणसं बाहेर पडत होती त्याच्यात माझी एक बहीण होती, त्या अंगावरती पूर्ण कबट पडलं होतं। ती मला दिसत होता स्वतःच्या डोळ्याने, पण तिकडच्या माणसाने काढलं तिला बाहेर काढलं, तसं तिला कुठे नेलं ते काय आम्हाला समजलंच नाही आणि तिला आणलं ते डायरेक्ट या हॉस्पिटलला घेऊन आले। ते आम्हाला काय माहितीच नव्हतं, पण इकडे जी माणसं होती जे कोण, जब आपने देखा सबसे पहले बिल्डिंग गिर गई तो घाबरलं तर खूपच होतो, कारण की माझी एकट्याचीच फॅमिली नव्हती त्याच्या आतमध्ये, भरपूर जणांची फॅमिली होती। तर सगळेच जण एवढं आरडाओरडा करत होते, तर सगळ्यांनी ते बघून म्हणजे काय तेव्हा काय बोलायचं तेच काय कळत नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे। पण त्या देवाच्या कृपेने सगळेच तर नाही वाचू शकले, पण एक बहीण जी होती ती पण, मला तर वाटत होतं की ती पण नाही वाचली असती। पण माझ्या बहिणीचं नाव विशाखा जोईल, ती जेव्हा इकडे आली तेव्हा तिला काय होत होतं काय नाव होतं ती नंतर जेव्हा मी भेटल्यावरती मला बोलली, पण इकडे जेव्हा आणलं होतं तेव्हा ती शुद्धीत नव्हती पहिली गोष्ट म्हणजे। पण इकडचे जे माणसं होते त्या माणसांनी आम्हाला, कोणी पण विचार करेल की तो माणूस आम्हाला काय करायचंय हे पहिलं विचार करेल, पण तसं इकडे झालं नाही हॉस्पिटलला येऊन। असं मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा हे हॉस्पिटल जे बघितलं तिकडे माझ्याशी बोललो की दादा त्यांची इकडे माणसं स्वतः उभी होती। मी जेव्हा आलो तेव्हा मी बघितलं किती दादा स्वतः उभा होता, त्या लोकांनी ते आतमध्ये नेलं, मला विचारलं तू कोण आहेस, मी सांगितलं विशाखा जोईलचा भाऊ आहे। तसंच मला वरती सोडलं, जायला कोणाला अलाउडच नव्हतं, तरी पण मला सोडलं। मी ती बघितलं, बहिणीला बघितलं, बहिणी ती बोलली की इकडचे, तिला विचारलं की कसं काय काय नाही, ती बोलली की माझ्या पायाला काय हालचाल होतच नाही, हाताला पण हालचाल होत नाही। ती खूप रडत होती, तिला पेन बिन भरपूर होत होता। आणि नंतर मग डॉक्टर लोकांशी बोललो आम्ही, डॉक्टर लोकांना विचारलं काय काय नाही, डॉक्टर लोकांनी पण आम्हाला सांगितलं की काय कसं काय करायचं, तिचं ऑपरेशनचं सांगितलं। कसं परिस्थिती आता तर खूपच चांगली परिस्थिती आहे, मला तरी वाटते माझी बहीण अजून थोड्या दिवसांनी बाहेर येईल हॉस्पिटलमध्ये। पण जेव्हा तिकडे जे घडलं होतं ते बघून मला वाटलं नव्हतं की माझी बहीण वाचेल, पण या हॉस्पिटलला येऊन आम्हाला तरी वाटतं की माझ्या बहिणीला एक जीवनदानच भेटलंय या हॉस्पिटलमध्ये। त्यामुळे मी तरी जाऊ दे, आता कोणी वाचलंय पण एक तरी माझ्या फॅमिली मेंबर वाचला, त्याच्यातच मी खुश आहे। ज्यादा थी भाई की आठवण तर येणारच, कारण की माझे स्वतःचे घरचे आहेत, आता नाही बोलू शकत। आप देख सकते हैं कि इनकी आंखों में आंसू। उनका कहना है कि बहन की परिस्थिति ये कि वो बच जाएगी कि नहीं बच जाएगी इसका पता नहीं, लेकिन अस्पताल में लाए और परिस्थिती ऐसी हुई कि फिर वो बच चुकी है, खतरे से अब खाली है। काय सांगणार तुम्ही, काय परिस्थिती होता आणि काय? आम्हाला सर्व दादाने आहे ना सांगितले की तुमचे पेशंट इकडे आलेत, प्रकृती पेशंटचे नाव काय? प्रमिला प्रभाकर शिंदे, मंथन प्रभाकर शिंदे। मला कधी कळलं की काय झालं, परिस्थिती आम्हाला घटना झाली असेल? 1:30 वाजता समजलं की असं कुठे होतं? आम्ही मोरेगाव मध्ये होतो, दुसऱ्याच्या तुरून आम्ही इकडे आलो आणि दादाच्या टीमने सर्वांना हॉस्पिटलला शिफ्ट केलं। क्षितिज दादा काय सांगितलं त्याने आणलं, तुमचे पेशंट तिकडे शिफ्ट केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सर्व काय झालं होतं तुमच्या?
पेशंटचे हात मोडले, पाय मोडले, मांस वगैरे बाहेर आले. कोण होतं पेशंट तुमचं? कोण प्रमिला प्रभाकर शिंदे कोण होता? काय नातेवाईक? माझे ते सासू होते काय काय आणि एक मेहुणा आहे. काय सांगितलं होतं डॉक्टरने तुम्हाला? पैसे घेतली? नाही, 1 रुपया घेतला नाही आमच्याकडून. दादांच्या ह्याच्याने बोलले सर्व काय होऊन जाईल, तुम्हाला 1 रुपयाचा खर्च लागणार नाही. डिस्चार्ज झाला की आहे? ना आहेत अजून, आता 50% चांगले आहेत, एकदम ठीकठाक आहेत एकदम. काय सांगणार तुम्ही? परिस्थिति कशी होती आणि तुम्ही कल अंतिम संस्कार भी आप करके कल का दिन, आज का ये दिन क्या कहें? कालपर्यंत माझी मनस्थिती पण नव्हती, काय करायचं आणि काय नाही. पण मला हे पण माहिती नव्हतं इथं पैसे लागणार आहे की नाही लागणार आहे, पण आणून टाकलाय, कोणी टाकलाय ते पण मला माहित नाही. पण आज ज्या वेळी मला आता भेटलं, समजलं की दादाने इथं आणून सगळं खर्च हा त्यांचा आहे, तेव्हा मला पण जरा थोडं बरं वाटलं की आता बाबा डोक्याला माझ्या एवढा खर्च नाही, तेवढा मी 4-5 लाख रुपये आणूच शकलो नसतो, करूच शकलो नसतो एवढा खर्च. खरोखर त्यांचे आभारी मानतो. कारण कसं माझी मनस्थिती अशी अजूनपर्यंत आहे ना, कारण माझी घरातली अख्खी फॅमिली गेली, माझा करता पोरगा गेलाय, माझ्या खांद्याला खांदा लावून चालणारा, मला जो बघणारा शेवटपर्यंत होता तो भारत केला, कोणीच नाही आता मला. फक्त आठवण म्हणजे अजून डोक्याच्या जात नाहीये. ते मुलगीला बघितलं स्वतःहून, ते त्यांच्यासोबत मी बोलला घेऊन हॉस्पिटलपर्यंत गेलो होतो. पण एवढं आता एवढं असं वाईट वाटतंय ना, खरं म्हणजे खरोखरच खराब परिस्थिती होती. आणि मला कसं की आता जे आहे ना, तिच्याजवळ बघितल्यानंतर जरा असं वाटतं की आता माझी मुलगी आता वाचेल, खरोखर चांगलं आहे. रात में आप थे क्या परिस्थिती? माझं नाव मनोहर गंगाराम तांबे, त्या टीव्ही विभागामध्ये तिथेच राहतो मी. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला 12-12 वाजता बिल्डिंग पडली, त्यावेळेला आवाज जोराचा आला आणि तसेच सगळे लोक काही बाहेर पडले. त्या पद्धतीने आम्ही पण बाहेर पडलो, बघतो तर ती बिल्डिंग पडलेली होती. आणि बिल्डिंग पडल्याच्या नंतर आम्ही काही तिथे क्षितिज दादाला फोन केल्यानंतर क्षितिज दादा तिथे आले, क्षितिज आमदार. आणि ते आल्याच्या नंतर स्वतः तिथे जाऊन उभे, त्यांनी चौकशी केली, पाहणी केली. आणि त्याच्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशन, प्रशासन, नगरपालिका या लोकांना फोन करून बोलवण्यात आलं. आणि तिथे कामाला ते पडलेलं बांधकाम होतं, तिथे लोकांचे काही जीव गेले होते, तर त्यांना ते काढण्याचं काम चालू केलं. त्याच्यानंतर जे लोक हॉस्पिटलला घेऊन गेले, त्या हॉस्पिटलला रिद्धीमध्ये होते ते क्षितिज दादानी आमदारांनी इकडे प्रकृतीला घेऊन आले आणि त्यांचा पूर्ण खर्च क्षितिज दादानी उचलला आहे. बाकी आमदार आले, काही लोक येऊन गेले, फक्त तिथे माईकवरती आपली प्रसिद्धी दाखवली आणि गेले. पण लक्ष कोणी केलं नाही की जे ऍडमिट आहेत किंवा त्यांचा खर्च जो आहे तो कोण लावणार, प्रशासन लावणार की कोण लावणार, त्याच्याकडे कोणीही दखल न घेता फक्त क्षितिज दादानी इकडे लक्ष करून आज ते पेशंट थोडे वाचलेले आहेत. आणि जे 17 जण ऑफ झाले त्यांना मी श्रद्धांजली देतो. आणि आज दादानी जे पेशंट जे इथे प्रसिद्धीमध्ये आणलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचं काम केलं, ते मोठं भारी काम केलं. काय सांगणार तुम्ही? आप उस दिन रात में एम्बुलेंस आप लगातार चला रहे, तो उस एम्बुलेंस का नाम बताइएगा और फिर बताइए किस तरह से क्या क्या हुआ? प्रगति हॉस्पिटल एम्बुलेंस, हम लोग को फोन आया था और साईं ट्रस्ट की एम्बुलेंस थी हम लोग की. तो हमारे सेठ दिनेश रसाल, उनको फोन आया था, तो उन्होंने मेरे को फोन किया कि ऐसा ऐसा उधर बिल्डिंग विजयनगर में गिर गई है, ऐसा ऐसा हादसा हुआ है. तो हम लोग एम्बुलेंस उधर अगासी से लेके विजयनगर 13 मिनट में हम लोग पहुंच गए. पहला जाने के बाद तो पहला तो एक छोटी सी बच्ची थी जिसका जन्मदिन था उस दिन, उसको लेके आए हम लोग पहला. उसके बाद में लगातार ऐसा एक एक करके ऐसा हम लोग 8-9 पेशेंट लेके आए उधर से. जब लगातार पेशेंट बैठ रहे थे आपके अस्पताल में, हाँ, एम्बुलेंस में जी, तो उसमें क्या सोच रहे थे, क्या परिस्थिति थी? आपको लगा नहीं कि परिस्थिति ऐसी थी कि कुछ बोल नहीं सकते, ऐसी परिस्थिति थी कि कुछ भी कोई बोलने के मतलब वो अनुशासन नहीं था कि बचेगा कि नहीं बचेगा पेशेंट इसको लेकर. वहाँ से पहला हम लोग सरकारी में ले गए, उसके संजीवनी ले गए, वहाँ से भी नहीं हुआ. तो उसके बाद में हमारे इधर के सतीश ठाकुर दादा आमदार, बिट्टू दादा और रोमी दादा, उन्होंने बोला अपने प्रगति हॉस्पिटल में लेके जाओ, जितना भी पेशेंट है उनको उधर लेके जाओ, कुछ रहेगा तो अपन देखते हैं. उसके बाद में हम लोग 8 पेशेंट इधर लेके आए, उसमें से 4 लोग का डिस्चार्ज हुआ है और 4 पेशेंट अभी भी इधर है. यहाँ पर इन परिस्थितियों के बीच में सभी लोगों का एक ही बात कहना है कि जिस प्रकार से इलाज होना चाहिए था वो इलाज वहाँ पर हुआ है. अब देखने वाली बात ये होगी तो शासन पर आरोप लग रहा है, प्रशासन पर आरोप लग रहा है कि वह जिस तरह धोखादायक इमारत है उस पर त्वरित कार्रवाई करे. कार्रवाई के साथ साथ जो भी दोषी हो उस पर कार्रवाई के साथ में MRTP एक्ट के तहत मुकदमा भी दर्ज करें. साथ साथ उनका साफ तौर पर यह भी कहना है कि क्या 5 लाख रुपए एक मृतक व्यक्ति के परिवार को देना ही क्या काफी है? इसके अधिक भी हो सकता है और वो दे भी सकते हैं. ऐसे में मुआवजा बढ़ाने की मांग भी कांग्रेस के तमाम लोग कर रहे हैं. अब देखना ये होगा कि इन सभी बातों पर प्रशासन से ध्यान देता है, न कि सिर्फ आश्वासन देकर शांत.